श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या खऱ्या अनुभवाबरोबर. स्वामींची भक्ती करत असताना कधीकधी एखाद्या भक्ताच्या खूप परीक्षा घेतली जाते. खूप भक्त असे देखील आहेत की स्वामींवर विश्वास ठेवून भक्ती करतात की जे काही करतील ते स्वामीच करतील. आणि आता स्वामींच्या चरणाशी आलेलो आहे त्यामुळे स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडणार नाहीत. कारण स्वामींचं एक वाक्य नेहमीच धीर देऊन जाते, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हेच वाक्य काळजाला भिडणारे वाक्य आहे. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर खूप मोठा विश्वास जागा होतो आणि स्वामी हे आपल्या आसपास आहेत याची प्रचिती देऊन जातात. आणि याच विश्वासाने जेव्हा भक्ती पुढे जाते तेव्हा सुंदर असे अनुभव त्या भक्ताच्या आयुष्यात होत असतात. आणि हेच अनुभव सुंदर असे आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे स्वामींचे आगळे वेगळे आणि दररोज नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करायचं आहे. याने मी इथून व्हिडिओ सोडला की लगेचच तुमच्याजवळ पोहोचेल आणि प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल. स्वामींचा प्रत्येक अनुभव ऐकण्याची तुम्हाला संधी भेटेल. जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी भरपूर वेळा आपल्या चॅनलवरती अनुभव त्यांचे शेअर केलेले आहेत. तर त्या ताईंचं नाव हे जया गायकवाड आहे. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. हॅलो ताई, श्री स्वामी समर्थ. ओळखलं का? हो ओळखलं की, बोला. लय दिवसात केलाय फोन म्हणलं. हा हा लय झालं केलाच नव्हता. हा हा बोला ना बरं ताई. हो मी छान आहे, तुम्ही कशा आहात? बरं आहे. बाळ हे तुमचं बरं आहे का? हो बाळ पण छान आहे. तुमचा व्हिडिओ बघितला होता ना काल. हा 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 काय नाही, स्वामींचा अनुभव आलेले सांगायचे. लय दिवस झालं फोनच नाही केला मी. हा 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 बरं बरं. नाव सांगायचे का ताई का नको? रेकॉर्ड हा हा अरे वा. लय मोठे सांगितलेले की मी अनुभव तुम्हाला. हो हो ना? हो मी रोज बघते व्हिडिओ हा पण म्हणलं आता सांगेन पण ती म्हणलं एक मोठा अनुभव येऊन द्या मग सांगा, पण तो काही याय नाही मला. हा हा कदाचित स्वामींची इच्छा असेल हे अनुभव अगोदर शेअर कर, मग तुला दुसरा अनुभव दे. मला ना रडायलाच आलं. मी म्हणलं मला इतके तुम्ही अनुभव देते तरी मी शेअर का करी नाही. मला क्षणाला नाही का देते हा 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 तर म्हणलं वाच करावं. हो तुमचे भरपूर अनुभव आहेत ताई आपल्या चॅनलवरती. आणि जेव्हा नाव एखाद्याचं सांगितलं जातं ना की बाबा माझं नाव काय आहे, हे आहे ते आहे, तर लगेच ऐकणाऱ्यांच्या लक्षात येतं बापरे या ताईंनी किती अनुभव शेअर केलेत. मग आपणच आपले अनुभव शेअर केले पाहिजेत. कारण काहींचं असं मत आहे की आपण अनुभव शेअर केले ना की नंतर अनुभव येत नाहीत, असं काहींचं मत. मला पहिला अनुभव शेअर केला तर त्याच दिवशी मला एक अनुभव आला बरं का. हा हा पण त्याला 2-3 महिने झाला असेल, 2-2.5 महिने. हा मी तुम्हाला अनुभव शेअर केला आणि माझी भाऊजाई काय म्हणली, ताई तुमच्या स्वामींना विचारावं दिदू पोलीस भरती तर पास होईन का म्हणून. मी गेले देवापाशी बसली, लगेच फुल नाही मी उभाच होते म्हणलं स्वामी होईन का हो दिदू पास, लगेच फुल पडला मूर्तीहून खाली. अरे वा त्या दिवशी तुम्हाला शेअर केला त्या दिवशीच पडलं बघा ते. हा 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 झालं का मग दीदीच काम तर? नाही ना आधी भरतीचं करते हो. हा हा म्हणजे आता येणाऱ्या भरतीच्या याच्यावर बघितलं होतं. ती काय म्हणती म्हणजे माझ्या स्वामींना सांगितलं तुमचं तुम्हाला लय हे होतं तुमचं ऐकते स्वामी तुम्ही विसरत जा. हा 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 त्यामुळे म्हणत होत्या त्या. हा 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 काय नाही हो मी अक्कलकोटला गेलते ना आता. हा म्हणजे
आणि माझं नाही आता माझा जावई पोलीस झाल्यावर 5 किलो लाडू मी वाटीन म्हणून नाही का असा. हा हा हा. तर मी स्वामींना म्हणलं स्वामी मला बोलवा किंवा अक्कलकोटला मला लय वाटले आमच्या दिवशी म्हणत होते. हा आणि खरंच काय मी दुसऱ्या दिवशीच गेले आहो मला लय कळकळली म्हणली. हा हा. आणि अरे वा. म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी स्वामींना प्रार्थना केलती का? मी 5 किलोचे लाडू केले. मला वाटतं मी 4 वाजता आणलं सामान केले 5 किलोचे लाडू बरं का. हा. आणि मोठं झालेलं बरं झाले. हा. मग स्वामींच्या तिथं वाटायची होती ना मला. हो हो. हा. तर मी थोडीशी संध्याकाळची मला झोप लागली जायचं आदल्या दिवशी. असं उंच दुपाट स्वामीच होते ते. हा. आणि असं मी लाडू केले का पुढं देवाच्या पुढे ठेवले स्वामींच्या फोटो पुढे झोपले. हा. तर माझ्या नजरेत असं गव्हाला उचललेलं दोन्ही हाताने लाडूचं. अरे वा. हा हा. हा. म्हणजे स्वामींनी तुमचा प्रसाद स्वीकार केला, नवा स्वीकार केला ते. हा. मग आम्ही डब्बा भरून सकाळच्या पारी गेलो बरं का तिथं. हा. मग माझी भाऊजाई भावाचे आम्ही एसटीनेच गेलो म्हणजे आम्हाला इकडून आता म्हणलं काही गाडी करायची म्हणलं की तिथं नाही गावात मग आम्ही म्हणलं आपण जावा एसटीने गेलो. आम्ही बरोबर भाऊजाईच्या भावाच्या आधी जाऊन तिथं देवपूजा पण आम्हाला लगेच घावली. मी लाडू नेलेले का आधी पोलिसांनी हाकलेलं तिथून असं लय गर्दीतून. परत मी डबा घेऊन गेले माघारी. मी म्हणलं आपल्या नावाचं लाडू इथंही म्हणून मी पुढे परत माघारी गेले त्या पोलिसने म्हणलं माझा लाडू द्या यावं म्हणलं स्वामींना. आणि त्यांनी परत डबा घेतला माझा आणि स्वामींना तिथून नाही का असं त्यांच्या डोक्यावर खाली घेऊन दिला. मग बाहेर इथं आल्यावर मग सगळे लय माणसं म्हणायचं ताई आम्हाला प्रसाद द्या आम्हाला प्रसाद द्या. मग तिथं अर्धा डबा वाटला मी. आणि परत आम्ही काय केलं आम्हाला उशीरच झाला चांगल्या 4-4:30 वाजले जेवण हे करून त्या ह्याच्यात. आणि लय पाऊस आहो नुसता मी पाऊस म्हणायला लागला आणि आम्ही बसलो एका जागेवर. तेवढ्यात ना एक असं लय उंच महाराज बरं का. लय उंच आले म्हणजे आता आणि ते आपल्या मनात काही नसतं अहो तसं स्वामीचं असते ना काही नसतं. तर एक भेट द्या स्वामींनी एवढंच असतं आपल्या मनात. आम्ही बसलो ना आम्हाला लय उशीर 4 वाजले होते तिथंच भाऊजाई आहे ना ती मागून यायचे होते. आणि आमची हुटाचूक झाली आम्हाला वाजल्या 5. आणि आम्ही पाऊस आल्यावर बसलो तिथं. ते एक महाराज आले ना आम्हाला म्हणले म्हणलं आता इथं जागा आहे का म्हणलं संध्याकाळच्या नाही का मुक्कामाला जर राहायचं. ते म्हणले अहो ते महाराज अहो खरंच उंच असे जसं काय ते स्वामी असल्यावानीच होते. म्हणले आपण इथं भक्त धाम आहे. तर 100 रुपये दिलं ना तर म्हणजे इथं आम्ही दर पौर्णिमाला येतो म्हणले इथं जागा आहे झोपायला नाही का. तरी पण माझे भाऊ आणि भाऊजाई आल्या मग आमच्या गाठी पडल्या ते म्हणले नको आपण जाऊ घरीच आता. आणि आम्ही काय केलं त्या समाधी मठाचं आणि खंडोबाचं मंदिर आहे ना तिकडे दर्शनालाच गेलो नाही तो तिथं ते वृक्ष आहे का तिथं गेलतो. अहो काय आम्ही ते परत माघारी आलो आम्हाला एसटीच भेटली ना. आणि आम्ही कुठे गेलो परत त्या समाधी मठात गेलो आणि त्या ह्याच्यात खंडोबा मंदिरात ते जेवढं राहिलं होतं का आमच्याकडून तेवढं गेलं परत मी ते राहिलेला डबा त्या समाधी मठात ते तिथं सगळा दिला. मग तिथं त्या पुजाऱ्याने काय केलं त्या ताटात टाकला आणि सगळ्या लोकांना प्रसाद दिला तो नाही का. आणि तिथं चुकलो होतो आम्ही. आणि तिथून आल्या मला 4-5 दिवस नसतं ती अक्कलकोटात झोपलं संध्याकाळचं झोपलं केव्हा पण झोपलं तरी ते अक्कलकोट 4-5 दिवस माझ्या ध्यानातलं जात नव्हतं नुसतं झोपलं की दिसत. अरे वा. आणि त्याच्या अनुभव आले तर बारीक पण ते आता कस ध्यानातच राहत नव्हतं. तुम्हाला अक्कलकोटला बोलवलं लगेच स्वामींनी. हा मी 1.5 वर्ष आता 1.5-2 वर्ष झालं ना सेवेत. खरंच आहो ताई स्वामी हाय तर मला ना असं क्षण दाखवून देते दावदी. माझी छोटी जरी वस्तू काढली ना तरी पण स्वामींना बोलावलं ना की अहो माझी ना कपड्याची मशीन आहे म्हणजे मी शिवते ब्लाऊज मी. आणि एक दिवस काय झालं ती बिघडली म्हणून ना मी तिला लय अशी चाका पण धरली आणि त्याच्यावर वगैरे तेव्हा असं पाटा नसतो त्याच्यावरचा वरवटा त्याने लय ठोकली. आणि ती ना म्हणलं आता हिला भंगारवाला सुद्धा नाही घ्यायचा ना मला लय रडायला आलं. मी लय 3 वाजल्यापासून अपदत होते. आणि 2दा घेतली
स्वामींच्या पुढे मांडली, म्हणलं स्वामी माझी पोट भरायची जिनस आहे हो, नका बिघडून देऊ. अहो ताई मशीन आहे ना जोडली, इतकी भारी चालू झाली ना, इतकी पहिल्यापेक्षा. अरे वा. किती असे चमत्कार आहेत ना स्वामींचे, सांगायसारखीच माहिती. अरे वा. आता ना एकदा पण मला असंच म्हणजे पैसेच नव्हतं बरं का. म्हणलं स्वामी तुम्हाला मला उपाशी ठेवायचंय का हो. मला लय रडायला आला हो स्वामीकडे बघून. आणि माझ्या पोरीने अहो लगेच 500 रुपये सोडलं बरं का. आणि 4 मिनिटातच अहो मला त्या लाडक्या बहिणीचं पैसे आलं. अहो इतकं स्वामी आहेत ना, शनीच स्वामी आहेत घरात पण दारात पण. रात्री तर मला असं स्वप्न पडलेलं, अख्खं ब्रह्मांड दाखवला होता मला, अख्खं लक्ष्मी स्वामी बाळमामा सगळे असे ढगाने वरती दिसले. अरे काय सांगू तुम्हाला. किती हो ताई भाग्यवान आहात ताई तुम्ही. हा मला अख्खं दिसलं रात्री सगळं, असं स्वप्नात ना थोडं दिसलं. आणि तुम्हाला सांगते ना एक दिवस काय केलं, आम्ही ना म्हणजे चिकन मटण असं लय खायचं बरं का आम्ही नेहमी. पहिलं दिसाड 2 दिसाड असायचं आमच्या घरात, आम्हाला सवयच होती. आणि त्याच्यानंतर आम्ही लय खातच नाही, म्हणजे शेवेत आल्यापासून कवा 3 महिने झाले तर मी खाल्लेलं बरं का. तर नवऱ्याने लय आग्रह केला खा म्हणून, बळच नाही तर म्हणलं मी खाणार नाही, म्हणून मी खाल्लं बरं का खाल्लंच म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या पोरीच्या पोटात दुखायला लागलं. तर मी काय म्हणलं स्वामी, म्हणजे मी दुसऱ्या दिवशी देवापाशी गेले आंघोळी करून, फक्त दिवा लावला आणि उदबत्ती लावली, देवाला काय हात लावला नाही. आणि ती लहान लांबच राहिले, म्हणजे आपल्या मनाला नाही ना चांगलं वाटत होती. आणि मला आता ती पोरीचं दुखतं मग तारक मंत्र करायला गेले. ताई अर्धा पण तारक मंत्र म्हणून नाही दिला मला, असं गडा लोळायला लागले ना. मी मस्त म्हणायचा प्रयत्न करायचे की मी तुझ्या नावाने करून प्यावा. काय म्हणतो असं लोळायला लावलं मला, अर्ध म्हणायला सुद्धा येईना. तुम्हाला काय व्हायला लागलं. माझ्या ना ओटीतून पोटाचं इतकं दुखायला लागलं, म्हणजे मला बसल्या जागेवर लोळायला लागले. मी तांब्या हात ठेवायच्या आधी अरे बापरे. गडा लोळे तशीच म्हणजे अर्धाच म्हणले असं अशी देवाकडे म्हणजे देवा स्वामी म्हणलं चुकलं हो माझं. आणि घरात गेले दिवाण लोळायला लागले आणि नुसतं म्हणलं स्वामी मला मारा करावं, स्वामी मला माफ करावं, स्वामी मला माफ करावं. काय 5 मिनिटात अहो माझं दुखायचं राहिलं. अरे वा. म्हणजे ते तुम्ही मांसाहार केला होता त्याच्यामुळे तसं झालं का. होत आहे. आम्ही आता करतच नाही, आम्ही रोज निवड हे असतं. पण एखाद्या दिवशी म्हणजे ते नवऱ्यालाच आलं मनात म्हणून ते म्हणले आणूच आपण, म्हणून आम्ही केलं. मी देवाला मी रोज निवड असतो माझा 2 टाइम, मी तर करतच नाही. पण त्या दिवशी झाली आमच्याकडून चूक नाही का. कशाचं दुसऱ्या दिवशी मला लोळायला म्हणजे 5 मिनिटं पण असा दाखला दिला ना, गडा लोळायला लावलं 5 मिनिटात राहिलं. अरे वा. मी म्हणायचे मला गाडीवर पण बसा यायचं नाही, इतकं माझं दुखलं 5 ते 10 मिनिटं. म्हणलं आता परत ही चूक नाही करायची कधी. मी लय माफी मागितली स्वामींना लय, आणि ती लगेच राहिलं माझं 5-10 मिनिटात. बघा ना. एक बरं का माझी मशीन बिघडल्या म्हणजे माणूस काय म्हणतं लय आमचं काही बाय आहे तर म्हणतात लय देवावर विश्वास नाही असं, म्हणजे काहीच बरं का. त्या मला म्हणतात, मी त्यांना मशीनचं सांगितलं, म्हणलं हो माझी मशीन म्हणलं 5 मिनिटात नीट झाली. मी स्वामींचं नाव घेतलं, माझी प्रत्येक वस्तू नीटच होती अहो ताई, देवा शिकत बरं का. तर मी म्हणलं माझी वस्तू म्हणलं, त्या म्हणल्या माझी दाखवा बरं जयात आहे तुम्ही मशीन नीट करून. त्यांची मशीन 6 महिने झालं बंद पडली ताई. आणि मी गेले मनात वरती श्री स्वामी समर्थ म्हणले आणि मशीनवर बसले, अक्षरशः मशीनची टिपत चांगली आली. अरे वा. आता त्यांच्या समोर आलंच असेल, त्यांच्या लक्षात आलंच असेल की मग. आवाज त्या मला मंत्र म्हणून आला असता घरी. म्हणा काय पण कसं उलट तुमची मशीन स्वामी, आता तुम्हीच म्हणलं ना की तुम्ही मशीन चालू करून दाखवा, स्वामींनी चालू केली आणि असा अर्थाचा अनर्थ काढत बसायचं. आवाज त्यांना चकित झाले आणि परत मी म्हणलं त्यामध्ये त्यांना विश्वास नाही बरं का देवाचा. तुम्ही म्हणायचं होतं ना मी फक्त श्री स्वामी समर्थच म्हटले म्हणून. आणि त्यांची सासू स्वामींचा जप करते, म्हणजे रोज मला म्हणत असती
हा की नाही का मी करते जप म्हणली पण बोटावर करते म्हणलं 108 वेळा. हा तर मी म्हणलं त्यांच्या मालकाचं दुखत होतं तर मी म्हणलं मी 9 गुरुवार केले ना परत. हा. मी त्यांना ते विभूती दिली आणि मी म्हणलं तुम्हाला सत्य बघायचं असलं ना माझा तांब्या भिंतूचा बघा. हा आम्ही मग तारक मंत्र लावला. हा 2-4 जणी होत्या. हा तर मी ठेवलं तर मला म्हणते मी मुदाम करते नाही का. हा तर मी म्हणलं तुम्ही करून ठेवून हात बघा आणि मी तुमच्यापाशी बसते तुमचा विंगला तर मग तुमच्या तर ताई जी त्या अधिकारी होती का ती मावशी त्यांचं म्हणजे जप ती जाईना गरज विंगलावं आणि तिच्या डोळ्यातून इतकं पाणी आलं ना काटा अंगावर थरारून नुसता. बापरे. त्यांच्या लक्षात आलं असेल लगेच स्वामींचा चमत्कार काय असतो तो. आणि जी मला म्हणत होती का मी म्हणलं तुम्ही ठेवा आता. ती म्हणली जेव्हा मी किती हात दाबून धरायचे पण नाही अहो खरंच आहे. हा हा बरं झालं म्हणजे त्यांना त्यांच्या लक्षात आलं स्वामी म्हणजे काय आहेत. त्याने मला म्हणजे येड्यात काढायचे मला म्हणायचं हा हाताने भिंगरीत असताना असतो मी म्हणलं तुम्ही करून बघा. तर त्यांना जागेवर कसा दाखला दिला अहो. बरं झालं नाहीतर काय असतं एखाद्याला मानायचंच नसलं ना की ते मग काही असं म्हणजे लांबवत बसतात की ते दुसरे ते असं चुका काढायचे पण खरंच आहे ताई शनी स्वामी मला आहे ना प्रत्येक ह्याला आणि मला ब्रह्ममुहूर्त कधी असतो का ते सुद्धा स्वामींनी एक दिवस सांगितलं असा मी जरा झोपीत होते मला ब्रह्ममुहूर्ताचा टाईम माहिती नव्हता ताई मी देवाचं सांगत नाही खोटं. मला आहे ना 3 वाजून 2 मिनिटांनी ब्रह्ममुहूर्त चालू होता असं सांगितलं मग मला माहिती नाही काय होतं की. अरे वा. एवढं साक्षी सांगितलं येऊन एक दिवस. मी पक्षी असते स्वामी मला उठवा बरं का नाही का शेवेला. अरे वा. असं म्हणजे मला किती ग बाया आता शेवा ही मागतात पण मी म्हणते मला गुरु नाही मला कळत पण नाही काय मी सहज म्हटलं तरी 2 शेवे करीत या. नाही नाही कोणी सेवा मागितली ना की त्यांना म्हणायचं श्री स्वामी समर्थ म्हणा आणि स्वामींना सांगा स्वामी करतील व्यवस्थित. अहो एक बाई तर आहे ना ती आलीच नाही आणि कामाला खुरपा येतो ती नाही एक दिवस माझ्या पायास पडली म्हणली जयाताई तुम्ही खरंच आहो स्वामीच इथं दुसरे. अरे वा. तर मी तिला काही सांगितलं होतं. मी म्हणलं त्यांच्या घरात असं वातावरण मी सांगा त्या. तर म्हणलं तुम्ही सेवा करा तर एक सुपारी मांडा म्हणलं. बरोबर आहे. तिने सांगितलं सुपारी मांडा त्याचा अभिषेक करा त्याला गुरुवार म्हणजे नाही का सुपारीला स्वामी समजून दिवा अगरबत्ती लावा आमच्या करतात त्याच्या आणि त्यांना अशी त्यांच्याकडे झालं पायाखाली सुपारी आली. पायाखाली कसं काय आले. देवाऱ्यावर वारंगाळून आली वाटते. त्यांनी नाही ती. आणि त्या म्हणल्या मला रातभर माझ्या अंगावर नुसती सुपारी फिरायची. नसते ती सुपारी इकडं गुडघ्या पोत यायची आणि मग मी म्हणलं मावशी माफी मागा मला चुकलं माझ्याकडून नाही का असं. अहो ते 1-1.5 किलोमीटर आहे का आमच्यापासून त्या रोज माझ्याकडे त्या स्वामींचं ऐका रोज मला इतकं आवडतं आणि मला तरी काही ज्ञान नाही अहो पण मी माझ्या मनाने सांगते काही आणि ती फरक पडतोय. अरे वा. कदाचित स्वामींना तुमच्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल ताई. ताई पण अहो मी सहज मठात गेले ना सहज एक दिवस सहज गेलते मी मठात तरी मला 2 बाया भेटल्या आणि त्या एक सांगत होती लग्न व्हायना असं पोरांचा येथील नव्हता नवरा आणि त्या म्हणल्या बाई ताई म्हणजे सांगत होतं एक नसेल तर नाही तेवढंच म्हणलं स्वामींची सेवा करा तुम्ही तर ते म्हणल्या सांगा तेव्हा काय काय करायची. मी मठात चालले होते 2-3 बाया होत्या माझ्या समोर आणि मग म्हणल्या मला आम्हाला सांगावं ताई एकीने तर नंबर घेतला बरं का एक जी आमच्या बरं नव्हती का आली डायरेक्ट आमच्या बरं मठात आली आहो ताई शेवेला म्हणजे आता मी पण दर गुरुवारपासून येईन आणि ती एक लय रडत होती म्हणजे अहो नवरा नाही का लय हाल असं सांगत होती आता पोरं शाळेत टाकायचे तर कसले ह्याच्या मला लय माया तिला सांगितली स्वामी सेवा कशी करायची मी म्हणल्या ताई मला नंबर द्यावा तुमचा आणि मग मी तिला नंबर ही सगळं दिलं म्हणजे नाही का म्हणलं मग मी सांगेन तुम्हाला सेवा कशी करायची म्हणल्या मी दर गुरुवारपासून मठात जाईन. अहो ताई आपण जर 4 लोकांचं चांगलं केलं तर त्याचं पुण्य आपल्याला लागतंय का. आणि मुंबईला गेलतो माझ्या पुरीकड तिथं सुद्धा मला मठ गावला होता. अरे वा. आणि तुम्हाला खोटं सांगत नाही मी ज्यावेळेस रेल्वेत बसले का पोरीकडे जाताना अहो माझ्या डोळ्याला इतके रडाई यायचं ना मला मी म्हणायचं फक्त स्वामींमुळे शक्य झालंय.
हो ना, हो ना. म्हणजे मनानेच मला रडा यायचं अहो काकाईनं. हां, हां, हां. आणि ती आता मुंबई केवढी असती हां, तेवढ्यात आम्हाला इतका भारी मठ गावला हां, हां. सहज. हां, हां. आणि त्या मठात गेलो तिथं लय येत अहो आपण जिद्द स्वामींना हाक मारू ना तिथं येत. हो ना, हो ना. प्रत्येक वेळी स्वामींना मनापासून हाक मारली ना, येतात स्वामी. आणि माझे दर गुरुवारी फुल पाडणार, दर गुरुवारी आरतीला बरोबर पाडणार बरं का, पाडणार म्हणजे पाडणारच. हां, हां, हां. आणि हा हो अरे वाह! मला म्हणजे काय येत नाही, मी आपलं उली येईन तेवढंच सांगते, पण तरी लोकांना फरक पडतोय. आणि स्वामींना एवढंच म्हणलं माझ्याकडून फक्त सेवेकरी घेऊन करून द्या. आणि खरंच अहो स्वामी लय सेवेकरी करून घेतात माझ्याकडून. हो ना. मला अहो ते स्वामींचंच काय म्हणजे ठरवलेलं असतं. आपण फक्त कारण मात्र असतो ना ओ ताई. अहो मनानेच माझं इतकं हुर्द भरून मला वाटलं माणसाला सांगावंच नाही. कुणी हां. नावं ठेवू काही हो पण त्याला सांगावं ते माणूस सेवेत येतही. हो ना. म्हणजे ती स्वामीच तुमच्याकडून करून घेतात हो ताई. आता तुम्ही फक्त बघा ना, तुम्ही सांगायचं काम करता. मग त्यांना अनुभव कोण देतं? स्वामीच देतात ना. अहो तुम्हीच करा आणि तुम्हीच अनुभव घ्या. पण हां. एखाद्याचं आपल्याला माहिती आहे ना बाबा ह्याचं चांगलं नाही वाईट आहे, लय तळतळतंय हा ते मग त्याला सांगायचं आपण. हां, मग तेच ना. स्वामींना तुमच्याकडून ते कार्य करून घ्यायचं आहे. मग स्वामी तुमच्या मार्फत त्यांना सांगतात, की तुम्ही स्वामी सेवा करा, फरक पडेल आणि आपोआप त्यांना लगेच स्वामी दाखवून देतायत त्यांच्यात आयुष्यात चमत्कार लगेच करतायत. हो तरी मी एखादं खोटं म्हणलं ना मला माझे फुलं पडलेले असते तर नाही व्हिडिओ असले ना हां. त्याला लगेच दाखविते. हां, हां, हां. अरे वाह! आणि आता मला आमच्या हाय शेजारी बरं त्या म्हणजे थोडेसे लांब आहे त्यांना असं म्हणजे खोटं वाटतं ना त्या मुला मुद्दाम म्हणणार श्री स्वामी समर्थ. मी हां. म्हणते बोलत तुमच्या तोंडातून येते मला श्री हो, स्वामी. उलट किती छान आहे. ते मुद्दाम म्हणू नाही तर कसं का पण ते त्यांच्या तोंडातून निघतंय ना श्री स्वामी समर्थ. हा अरे नाही आहे स्वामी मला आहे ना शनी शनी म्हणजे मला आहे ना अहो इतक्या लढीत आहे ना मला पण ते विश्वास वाटतं बरं का ही स्वामी देणार शेवटच्या शनी देतात स्वामी मला माहिती का असं. हां, हां, हां. आता मी ना म्हणजे मी ते अनुभव शेअर करीन म्हणलं होतं एखादं म्हणजे लयची ती गरिबी काय मग हां, हां. मी काय म्हणलं होतं मला एक बचत गट बरं का ताई. आणि मी म्हणलं स्वामी जर मला 3,000 रुपये ते यायचं म्हणजे मध्ये नव्हतं का काय बाहेरला आलं आणि काय बाहेरला नव्हतं आलं. हो, हो, हो. आणि तसं माझं बरं का आलंच नव्हतं नंतर आलं. आणि म्हणलं स्वामी मला जरी 3,000 आले ना मी तुमचा अनुभव शेअर करीन हो. हां. आणि मी केलंच नव्हतं. काय मला दुसऱ्या दिवशी 3,000 रुपये आलता. अरे! अहो माझे ना असं मला वाटतं माझी प्रत्येक गोष्ट स्वामी ऐकतात का काय नाही. हां. मला त्यांच्या डोळ्यानं ह्याच्यावर सगळं कळतं अहो म्हणजे असं त्यांची एखाद्याची रागात नजर एखाद्याची अशी हसरी नजर सगळं कळतं. अरे वाह! हम्म. माझ्याकडे खेड्यावर जर का आमच्या त्या मालकाला पण फुलं दिली आणि पुरीच्या इथं गेलो ना हां, हां. तिथं तिथं पण आम्हाला असं फुल दिलं स्वामींनी तिच्या घरात नाही का आम्ही लावलं होतं तर हां, हां. म्हणजे ऐकावं स्वामी. हो, हो. आणि माझी पोरगी मी तिला फोटो पुस्तक दिलं नव्हतं बरं का म्हणजे मूर्ती आणि फोटो दिलता. हं. तर तिच्या स्वप्नात जाऊन सांगितलं मम्मीकडून फोटो ती माळ आणि पुस्तक घ्यायचं. अरे बापरे! हा हो ताई. अरे ती मला वाह! म्हणली मम्मी तिला स्वामी सेवेत घ्यायचं होतं म्हणून बघा ना, स्वामी तिच्या स्वप्नात गेले तिला सांगायला. नाही ती एकतर सेवेतच जात नव्हती ना. मी हं. तिला हात जोडून स्वामींना म्हणायचे तिला सेवेत घ्या सेवेत घ्या. आणि सेवेत घेतल्याच्या पुढे तिचा नवरा पोलीस झालेला नाही का हो. हां, हां. अरे वाह! आणि तुम्ही तिला काय अनुभव झालं नाही. हं. तुम्ही मला वाटतं मागच्या अनुभवात म्हटला होता, की पोलीस भरतीचं चाललंय, पोलीस भरती करायची आहे त्यांना. नाही झाले ती मुंबईला पण गेली राहायला. हां, हां, हां. बरं झालं. मागं गेले झालेली ती. हं. आणि हं. ती म्हणजे नाही का मी तिला मूर्ती आणि फोटो दिलता. हां. पण तिच्या स्वप्नात जाऊन सांगितलं म्हणजे ती म्हणली मम्मी मी तुला फोटो ते माळ आणि तुला मी लय पुस्तक मागते ती म्हणलं. तर तिला म्हणलं तुला वाचा येतंय ना ती रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप करायसाठी हां, हां. मागितलं असून स्वामींनी नाही का. हां, हां. अहो आणि का आमच्या जावची सून ह्या आता तिने पहिले गुरुवार केले आणि दिले सोडून. अरे! आणि परत तिने आणि गुरुवार करायला चालू केले त्याने मध्ये सोडून दिले. काही असं म्हणजे ज्याचा त्याचा देवावर विश्वास असतो लगेच हो, हो. विश्वास उडून द्यायचा नसतो ना कुणी हो पण. ना. अहो, नाही का पण ज्याचा विश्वास डगमगतो ना, तर इथं त्याची परीक्षा भरपूर घेतली जाते बरं का. त्याच्यासाठी ना आपला विश्वास नाही डगमगला पाहिजे. आपल्याला पूर्ण विश्वास ना. ठेवूनच सेवा करायची आहे. जर एखाद्याला वाटलं ना, की बाबा हां, आम्ही एवढे दवाखाने केले,
म्हणजे आम्हाला फरक पडला नाही आणि या सेवेने तारक तीर्थाने थोडीच फरक पडणार आहे असं झालं नाही मग थोडं तुम्हाला फरक. मी काय म्हणते, शेजारणीचा अनुभव सांगते ना, आता ध्यानात आला तुम्ही तारक मंत्राचं म्हणजे. हा. ती इतकी शिकलेली, इतकी ज्ञानिक आहे बरं का, ती अशी म्हणजे वाटाय ह्याला जाते महादेवाच्या देवळाच्या. हा. आणि ती एक दिवस मला काय, आता मी स्वामींची करते म्हणून मला म्हणली जया तिच्या पोराच्या पोटात सोनोग्राफी करायची सांगितलेली त्याला बरं का. हा. मग ते मीच खातं म्हणून ते म्हणल्या दुखत आहे त्याचं. त्याच्या ना किडनीला काय सुजा आली म्हणलं काय नाही बाय. हा तर रडत होत्या लई त्या. हा. तर मला म्हणल्या जया, मी म्हणलं अहो माझ्या तोंडातून आलं, मी म्हणलं स्वामींचं तारक मंत्रात पाणी द्या की त्याला. हा. त्या म्हणल्या कसं करायचं ग. तर मग मी तर मला बघा ताई, मी पहिली पण शिकलेली नाही अहो. हा. तरी मी स्वामींचा तारक मंत्र पाठ केलेला आहे बरं का, मला पाठ झालाय, मी किती म्हणते वेळाचा बरं का. हा. आणि त्या आल्या माझ्याकडं हा. आणि मी त्यांना डाउनलोड करून सांगितलं हे तारक मंत्र म्हणा तुम्ही आपल्या वेळेस पाणी ठेवू नका. हा. ताई आणि त्या आदल्या दिवशी दवाखान्यातून पैसे घालून बरं आलत्या अशा रडत होत्या. हा. हा. तर मी सांगितल्याच्या पुढं त्यांना आता मेसेज देणं काय योगायोग नसतो बरं का. नाहीच की. तिला तारक मंत्र म्हणायला लागल्यावर 9व्या वळीला काय आला मेसेज नव्हती का, हा. हे बाहेरचं बघा. अरे बाबा. हा हो ताई, त्यांना मेसेज, ती शिकलेली आहे, ती 10वी 11वी शिकलेली. हा. तिला परत तुम्ही बाहेरचं बघा म्हणून आला बरं का. आवाज आला का? नाही ना, डायरेक्ट मेसेज आला कसला मोबाईलवर. हा. 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 मोबाईलवर मेसेज. हा. आपल्याला मेसेज येत असे काय येते पण हा. स्वामी स्वामी संदेश. हा. हा डायरेक्ट आला वाटतं ते. हा. आपल्याला नाही असं पैसे पडला मेसेज येतात लगेच हो, हो, जसे. हो, हो. असं बोलून नाही आपण बघतो हे वेगळं आहे. हम्म. परत म्हणल्या 10व्या वेळेला आला, 10व्या नाही का वळीला, हा. 10व्या वेळेला आला की त्या दवा गोळ्या आहेत त्या फेकून दे. बापरे. हा. 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 अहो, ना तारक मंत्र संपला पळतच आली माझ्याकडे. मला म्हणली जया तुला येतो का कधी असा मेसेज. हा. मी म्हणलं नाही बा, मला नाही कधी येत म्हणलं. हा. तर त्या म्हणल्या मला अगं 11व्या 10व्या वळीला हे आला आणि 9व्या वळीला मला असा आला नाही का गोळ्याचा. हा. हा. तर म्हणल्या बाहेरच असं काय ग. मी म्हणलं आता तुम्हाला डायरेक्ट स्वामी बोलले तर म्हणजे मेसेज यायला काय जॉक आहे का हाय असा. हो ना, बरोबर आहे. अहो ताई, त्या पोराला ऑपरेशन करायला सांगितलं, त्याचं ऑपरेशन रहित झालं, बघा त्या पोराचं दुखणं राहिलं तारक मंत्राने. अरे वा. मग आपण लोकांना चांगलंच सांगतोय ना, वाईट सांगतोय का. जेवढी आपल्याला माहिती आहे तेवढं सांगतोय आपण. हो ना, बरोबर आहे. आणि ताई मी ते पॉडकास्ट सारखे ऐकते बरं का, त्यातला एखादा अनुभव जर आपल्याला म्हणजे मी सांगते कुणाला पण त्यातला एखादा अनुभव असा करायसारखा असला ना मग ते सांगायचं, तर खरंच फरक पडतो लोकांना. हा. हा. अरे वा. नाही, चांगलं आहे ना, तुमच्याकडून स्वामी कार्य करून घेतायत ना ते. स्वामींनी माझ्याकडून लय सेवेकरी करून घेतले आणि सगळ्यात चांगले व्हा. अहो त्या दिवशी सहज 2 बाया बसल्या एकीच्या पोराचं लग्न होय ना, आणि त्या कधीच सेवा स्वामींची करत नाहीत कधीच. आणि त्यांच्यानं मी बसले माझ्यापासून येऊन बसल्या आणि त्यांना मी सांगायला लागले, त्या काय म्हणतात, अगं जया माझ्या स्वप्नात परवा दिवशी दत्त गुरु आलते. मी म्हणलं माझ्याकडून सांगायचं म्हणत आले असतील मग. अरे वा. मग त्या म्हणल्या मी पण करीन बाई स्वामी सेवा आता. आता दर गुरुवारी आम्ही ना, आमच्या इथं मठ आहे इकडं दुसरं थोडासा लांब आहे, गावात तर नाही, पण आम्ही दर गुरुवारीच्या मठात जातो. तिथं गेल्यावर आहे ना, हा माझं तारक मंत्र जर काही चालू झालं ना, आता 2-4 दिवस झाले, काय होतंय मला माहिती का, माझ्या हातही का नाही, हात असे उजवीकडे वळते डावीकडे, आपण डोळे झाकून म्हणतो ना, तर माझ्या हात असे इकडं वळतेत आणि आपण गोल गोल आरती करतो तसे बी मनानेच वळतेत. किती बागून ती होतेच तसे. ताई, तुम्ही त्याचा व्हिडिओ काढून पाठवता का मला, म्हणजे तुमचा अनुभव ठेवताना प्रत्येकाला दर्शन होईल ना ताई. आता व्हिडिओ काढायला का, आता मी डोळे झाकून म्हणते त्यामुळे माझ्या हात बिंगते. 2-3 दिवस झाले, परत ना मी लावीन कुणाला तर व्हिडिओ काढाय. म्हणजे कसं एखाद्याला वाटेल की दाटून करते का आपण, खरंच स्वामींचं मी करते ना, खोटं बोलत नाही ताई, तसं नाही. अहो खूप प्रत्येकाचे तारक मंत्र म्हणताना ना खूप असे लोक आहेत, मी अनुभव ऐकले तर त्यांचा हात फिरतो, तांब्या गोल गोल म्हणजे देवाकडे जातो, त्यांच्याकडे येतो, लय म्हणजे असे भरपूर जणांचे अनुभव आहेत. तांब्यावर तर फिरतोच, माझा लय फिरतोय तांब्या, पण माझे स्वतःच फिरायला लागले, हात जोडल्या वळायला लागले तर. अरे वा. आता आपण हात जोडून जे उभा राहतो का नाही, असं बसतो,
ती पार इकडं उजव्या साईडला जाते, डाव्या साईडला येतात आणि गोल आरतीस ताट कसं भिंगवतो तसे हात भिंगत आहेत. हा हा हा. अरे वा. काय माहिती आता होते आणि मी खरंच आहो यातलं काहीच खोटं नाही स्वामींचं करते. नाही हो ताई, स्वामींच्या सेवेत खोटं कोण बोलतच नाही ना हो ताई. काय गरज आहे खोटं बोलायची सांगा बरं. माझ्या मनाला अहो मला जिथं गरज आहे ना तिथं स्वामींचा शेवटच्या क्षणी मला स्वामी ना एक तासात माझं काम करते ती. काय माहिती एक तासातच होतं. अरे वा. पण माझा विश्वास असतो बरं का हे मला देणारच आहे स्वामी ती खरंच होत आहो ताई. हा हा हा. मी किती माझ्या अडचणीत असू द्या पक्षी माझ्या मनाला गॅरंटी असती शेवटच्या क्षणी काही नाही काम स्वामी करणार माझं आणि ती करणार, हो. करतेच. करतात, बरोबर आहे ना. विश्वास महत्वाचा आहे ना. आता अहो माझ्या म्हणजे असं कुणाला बोलायला लागलं काय झालं मनात असं कधी पण नसते स्वामीच होतं दुसरं काहीच येत नाही. हा. साक्षात आहेत अहो स्वामी माझ्या घरात तर येतात बाई. मी 11 वाजता बघत असते फुल पडलंय का तर पडलेलंच राहतं. हा हा हा. स्वामींचा साक्षात्कार होणं खूप महत्वाचं आहे ना हो. अहो हाय स्वामी मी तर प्रत्येकाला म्हणते होता सेवा करावं चांगलं मी माझं रक्त सुसावते सांगताना कापूनच ठेवताना. हो ना, हो ना. जेवढं तुम्ही सेवा कराल, महत्वाचं विश्वासाने कराल ना, तेवढं स्वामी चमत्कार देणार. फक्त आणि सेवा आपल्याला करणं. काही म्हणजे देणार आहे का काय करणार पण तुमचं चांगलं एखाद्याचं चांगलं आणि एक अनुभव बरं का ताई तुम्हाला. हा. म्हणजे एक बाई आहे बरं का तिने काय केलं तिच्या नवऱ्याने हा. काय होतं दुसरं ती बाई घरातच घुसलेली होती त्यांच्या बरं का. हा. आणि घरात घुसलेली होती आणि त्या बाईने गुरुवार केले चालू अहो. तिला लय आधी नवरा हाणमार करायचा बरं का. हा. आणि त्याने गुरुवार चालू केले ती बाई गेली की आवड निघून. अरे. हा हो त्या म्हणजे मी सेवेत आल्यापासून इतकं म्हणजे असं लय जणांना सांगितलं होतं पण सगळ्यांचं असं चांगलं झालं. बघा तिचे 3 लेकरांचा आशीर्वाद मला लागेल का नाही रोज त्यांच्या घरात सेवेमुळे त्यांचं चांगलं झालं हे महत्वाचं आहे ना हो. मग काय एखादं दुःखात असल्यावर नक्कीच सांगायचं मरू द्या तिकडं काय जीवनात. हो ना. आपल्यामुळे जर एखाद्याचं दुःख कमी होत असेल तर काय हरकत आहे सांगा बरं. हा हो खरंच. आणि काय नाही म्हणतात करीन परत अनुभव शेअर मग मग आता हा अनुभव सांगितलेला शेअर करायचा का नाही मग? हा करू ना. हा हा हा. मग परत करीन म्हटलं पण म्हटलं आता काय नको आहे का काय? माझ्या मुलीला आहे ना हा. काही नाही अजून 2-3 वर्ष झालं म्हणून मला असं वाटतं स्वामींनी तेवढं माझं इच्छा पूर्ण करावा. मग मी स्वामींचा अनुभव करीन लय मोठा शेअर नाही का. हो चालेल ताई. आता जेवढे ऐकणारी लोक आहेत ना तेवढी सर्वजण प्रार्थना करतील ताई तुमची इच्छा लवकर पूर्ण व्हावी मग. मला एकच मुलगी आहे मुलगा नाही त्यामुळे मला वाटत नाही का. हा हा. नाही असू द्या. आहे तुम्हाला एकच मुलगी म्हटल्यानंतर तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल ना. मी पण स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते की लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण व्हावी. स्वामींचे अनुभव मी शेअर करीत नव्हते लय मला वाटायचं मोठा अनुभव दिल्यावर मी करावा. हा हा हा. पण ते मला असं सपान पण पडलं होतं एक दिवस तू माझे अनुभव शेअर कर म्हणून मी केले. हा कदाचित स्वामींची इच्छा असेल की हे अनुभव शेअर केल्यानंतर तुला गुड न्यूज दुसरी भेटणार आहे. पण अगोदर हा अनुभव शेअर कर. तसं माझ्या पोरीचं लय चांगलं झालं फक्त कुठेतरी काही कमी असतं तुमचं. नाही नाही तसं काही विचार करू नका. स्वामी सेवेत कुठेच काही कमी नसतं ताई. फक्त उशीर लागला ना तरी घाबरायचं नाही परंतु काम हे होणारच. अहो ते पोरीचं पण नवऱ्याचं बरं का ती सांगत होती एक दिवस विरबळ म्हणजे दुखत होती त्यांच्या मेंदूला. हा. मग मी उठले आणि पक्षी तारक मंत्र करून दिला म्हणले अख्खे चांगले झाले. लय विश्वास बसलाय त्यांचा बी. हा हा हा. अरे वा बरं झालं. प्रत्येक स्वामी सेवेक म्हणजे ज्यांना स्वामींना घ्यायचंय ना तेव्हा स्वामी घेतच असतं. आता गुरुपौर्णिमा आली ना प्रत्येकाला सांगते अहो स्वामींच्या मठात चला स्वामींच्या मठात चला. लय बाया तयार करीते नाही का अशा चला म्हणून. हा हा. येतात अहो बाया माझ्या बरोबर दर गुरुवारी बाया असतात आणि खर्ची घालून येतात 50-60 रुपये लांब. अरे वा छान आहे ना. आणि सगळ्या म्हणतात आम्हाला एक बाई तर माझ्या पायात पडाय असते त्या दिवशी म्हणलं बाय माझ्या नका पड पायात. कदाचित त्यांना तुमच्या रूपातच स्वामींचं रूप दिसलं असेल ना ताई. त्यांना म्हणलं तुम्ही सेवा केली का तुम्हाला फळ भेटले नाही का. हो ना हो ना. हो आणि त्या दिवशी पण आमच्या गावाच्या सुनाने उपास सोडले होते का. आणि परत मग तिला म्हणलं धर. नाही का एका दुसऱ्या
एक जणीला काय झालं 11 गुरुवार केले आणि तिला 11 गुरुवार मध्ये हा तिला नाही का म्हणजे हे बाळ राहिलं नाही का. हा प्रेग्नेन्सी राहिली. हा हा ती स्वामींना त्यांनी सांगून केलं ते 11 गुरुवार. हा मग त्यांना राहिलं हम्म, आणि मग ती म्हणली आता आई मी पण करेन नाही का. म्हणलं कर. हा आणि मग तेव्हा तिने केलं. हा तिच्या स्वप्नात लगेच स्वामी आल्यावर अरे म्हणलं वा म्हणजे हा एक स्वामी रूपात एक तिची मैत्रीण आली. स्वामी म्हणली माझ्या दारात जीवली आणि मला म्हणजे आज माझं पोट भरलेलं आहे. अरे वा म्हणलं का सोडून दिली ती सेवा म्हणून तुला तसं शापान पडलं नाही का. हो ना हो ना हा हो ताई. असंच अहो काय मी हं. तसं आजकाल स्वप्नातून कोचिंग त्यांना संदेश द्यायचा असेल हो ताई की पण तुझं काम झालं की तू सेवा सोडून दिली असं काही संदेश असेल ना स्वामींचा त्याच्यामुळे माझ्या दारात तू जेवले आणि पोट भरलं तुझं असंच आहे ना. हा आणि आम्ही अक्कलकोटला गेलतो बरं का स्वामींच्या तिथं. आणि अक्कलकोटला गेले आम्ही जी रूम घेतली का भाड्याने परत संध्याकाळी हा हा त्या रूमला स्वामीचा फोटो आम्ही अख्ख्या रूमला बघितलं जाऊन कुठलाच नव्हता बरं का ताई. हा आम्ही ज्या इष्टीने आलो का हा त्या इष्टीवरती स्वामी बरं का. अरे वा हा आणि उतरून घरी निघालो ताई मी डांबरीच्या अशी खाली. हा आमचं घर त्या कडेलाच आहे डांबरीला. हा आणि लगेच एक गाणं श्री स्वामी समर्थ बघा म्हणलं इथपर्यंत स्वामींनी घालावलं आपल्याला. हो ना ते आले तुम्हाला सोडायला. मग दुसरं कुठलंच गाणं ऐकाय कसं काय नाही आलं तीच कसं काय आलं मग असं आपण ओळखून घ्यायचं स्वामी आलते. हो ना तुमच्या बरोबरच होते तुम्हाला म्हणजे तिथं जसं स्वामी कार्य करतात ना तसं तिथून तुम्हाला घरी सोडायला पण आले. आणि ताई मी तुम्हाला आणखी ती नाही सांगितलं बरं का. एक दिवस मी म्हणलं स्वामी मला तुम्हाला बघायचंय म्हणलं कसल्या परिस्थितीत मला बघायचंय बरं का ताई. आणि मी 3 वाजता उठले मग कसं उठले स्वामी पुढे जाऊन बसले. खरंच आवं ताई एक फुलपाखरू आलं आणि स्वामीच्या फोटोवर बसलं येऊन. पहाटे 3 वाजता. हा काही अरे. नव्हती अंग होती पण मला का काय नाही मी लांब तिथं जाऊन बसले पण म्हणलं मला बघायचं इथं स्वामी. तर खरंच आवं एक फुलपाखरू येऊन स्वामीच्या फोटोवर बसलं आणि 5 मिनिटं राहिलं उडून गेलं. अरे वा आणि एक दिवस पण असंच मला आहे ना बचत गट भरायला पैसे नव्हते. माझ्या जीवाची इतकी उलघाल म्हणजे आता कुठून सोय होणार ही बरं का. हा हा काही मी ना उठून टाकायचे बाहेर राहायचे माझ्या डोक्याला टेन्शनच असतं ना माणसाला पैसे नाही आले तेवढं. हो ना अक्षरशः माझ्या फोटोला घाम आलता अहो ताई. बोटा एक बोटभर. अरे बापरे चप्पट अहो ताई. ते बी किती वाजता आलता मला वाटतं मला झोप होती आहे ना कशी मी नुसती बसायची स्वामींकडे बघत उठून. हा तर एक आमचं बोट असतो का थोडा घाम असा म्हणजे ओलं झाला होती. तर बापरे मी म्हणली काय झालं काय नाही बाई त्याला बिला काय डाग असं मी मोबाईलच्या उजेडाने बघितलं आणि परत 5 मिनिटांनी बघितलं हम्म तर ते डागच नव्हता असा वल्ला फोटो झालता अहो. बापरे खरंच होत अहो ताई स्वामी खरंच होत. ज्याने सेवा करावं ना त्याला भेटणारच स्वामी. हो ना हो घाम येणं पुष्टाच्या फोटोला काही जोक नाही. जोक नाही हो ना ताई. स्वामी आपल्या बरोबर जीवन जगतात ताई. आपण आनंदी तर स्वामी आनंदी. हा हो ताई मी जर रडले तर माझा फोटो पण मला असा रडल्यावर हो दिसतो. हो हो मी पण हा अनुभव घेतलाय ताई. त्याच्यामुळे मी हे माझ्या पण बाबतीत झालेलं आहे. मी दुःखी असले की स्वामींचा पण चेहरा असा म्हणजे वेगळा दिसतो आणि थोडं काय झालेलं असलं की स्वामी माझ्यावरती सुद्धा रागवलेले दिसतात ताई. हा अहो मी फोटो आणला होता असं वाटायचं मला बाय एवढा रागात तुटून मी खायला आणलाय काय बदलून तरी आणावं त्याला. आणि ते स्वामी मला लय हसरे दिसतात अहो. बघा म्हणजे ते त्यावेळेस रागवले नसतील काहीतरी कारण असतं. आणि ज्यावेळेस माझी मुलगी येते ना त्यावेळेस स्वामी लय हसलेले असतात अहो. ज्यावेळेस मी खुशीत असते का नाही त्यावेळेस त्यांच्याकडे बघितलं तरी त्यांचा चेहरा हसराच दिसतो मला. हा मी म्हणत असते दीदी तू आली म्हणून बघ ना स्वामी किती आज हसते तर. आणि त्या दिवशी एक दिवस मी माझ्या जावची सून आणि तारक मंत्र एक संगत म्हणत होतो बरं का. तर तिला पण हसलेले दिसायचे स्वामी मला पण हसलेले आम्ही म्हणता हसायचो आहोत ताई. अरे वा आणि तिला मला पण असे हसलेले दिसायचे. मग तारक मंत्र झाल्यावर आम्ही हसायचो ना म्हणता तिला म्हणलं कम हसत होती ती म्हणजे आई स्वामी लय हसरे दिसत होते मला आता हसत होते माझ्याकडे बघून. आणि मी मग माझ्याकडे पण बघून लय हसत होते अगं. आणि पहिल्याच वळी लावा आमची संघ म्हणायला लागल्या संघ केल्यावर काही पण वेगळंच असतं बरं का ती.
असं पहिल्याच वेळेला आमच्या अंगावर थररून काटा आलता अहो. बापरे. हा ती संध्याकाळची रोज येते माझ्यापाशी वाशी म्हणजे म्हणायसाठी. हा म्हणजे नाही का मी सांगत असते स्वामींचं सारखं नाही का असं तसं. तिच्या पण लग्नाला 3 वर्ष झाले होती, बाळ नाही ना तिला. हा हा तर ती म्हणते हम्म. मग मी सांगत असते तिला मला जेवढी माहिती आहे, अगं कर स्वामींचं असं तसं. तिने केलं राव पहिले 11 गुरुवार. हा हा परत केले चालू. म्हणलं आता सोडू नको वाट डगमगून देऊ नको स्वामींना वाटला. नक्कीच तुला देतील ती. हो ना. कुठल्या पण मार्गाने देतात अहो. देतात. हो ना. स्वामी फक्त ना आपला विश्वास आणि स्वामींची सेवा ही चालू कंटिन्यू ठेवायची. नाहीतर मी एवढे केले आणि आता मी नाही करणार. मी सांगितलं होतं स्वामींना की मला एवढ्या 21 गुरुवारातच फरक पडू द्या. नाही पडला की मी आता सोडून देणार. असं जर म्हटलं ना तर मग भरपूर परीक्षा बघितली जाते ताई. अहो मला शेवटच्या क्षणी स्वामींनी पैसे दिलेत. एक दिवस या दिवशी ना मला असंच 20,000 रुपये लागत होते. म्हणजे 20 काही कमीच लागत होते आणि मला ना पैसे म्हणजे असं टेन्शन येत मला पैसे नसले मी सारखी स्वामींकडे जाऊन बसते. काही कधी नाही देणाऱ्या माणसाने मला 20,000 रुपये आणून दिलं म्हणजे काही. अरे वा. शेवटच्या क्षणी चमत्कार दाखवते तोच अहो. दाखवतात. मी थोडशी त्यांना महागाव आणि काही नाही मला काय द्यावं असं कधीच झालं नाही अहो ताई. अरे वा. खरंच असं माझ्या आयुष्यात तर अजून नाही स्वामींनी करून देत. आता इथं पुढे पण होणार नाही ताई. कधीच होणार नाही असं. प्रत्येक गोष्टी स्वामी साथ देणारच. देते अहो. मला ना खरंच माझ्या सगळ्या गणुगतापेक्षा मला स्वामी साथ देत होतं. हो. कारण स्वामी आपले आहेतच तेवढे हळव्या मनाचे नाव ताई. स्वामींना हाक मारावी आणि लगेच स्वामी हजर होता. आणि त्यांनी नाही देवा मला असं कधीच झालं नाही. मी ज्या संकटात होते त्या वेळेस मला स्वामींनी दिलेलं त्या वेळेस. अरे वा. आणि काय सांगावं स्वामींचं. मला सकाळी रडायला आला अहो. मी म्हणलं स्वामी मला इतके अनुभव देतात आणि सांगितलं पण शेअर कर एक दिवस. मशीनचा मी नाही का मी म्हणलं मी शेअर करीन व स्वामी तुमचा अनुभव. आणि म्हणलं रडायला आला होता ती मशीन घेऊन. मी म्हणलं आता व्हायची नाही मला. आणि म्हणलं अनावता इतकी भारी मशीन चालती पहिले तरी चलत नव्हती. जण त्या एखाद्या मेकॅनिकल नीट करून दिली. अरे वा. बघा ना म्हणजे तुम्ही आता याच्यावरूनच समजताय ना स्वामी आपल्या आसपासच असतात म्हणून. आणि ते तुम्हाला सांगतो ना माझ्या वस्तू पण किती एक मिक्सर एक नीट केला बरं का स्वामींनी. खरंच आहो. म्हणजे मी त्याच्या 11 वेळेस मंत्र म्हणते बरं का. काय नाही श्री स्वामी समर्थ नाही तर मग तारक मंत्र म्हणते बरं का. आणि एक दिवस पण टीव्ही माझे असं LCD 15 दिवस झालं बंद होता अहो. आणि म्हणलं स्वामी मी आपलं जोडताच म्हणायचे स्वामी होऊन द्या किंवा चालू. आता पुढे नीट काय मिळावं. आणि खरंच आहोत आहे माझा ते LCD चालू झाला. अरे वा. त्याच्यानंतर मी इरबळ एक दिवस माझा मोबाईल बंद पडला कसंच चालला. तर संध्याकाळचं काय झालं मी म्हणलं मी म्हणले 11 वेळेस त्याच्यात तारक मंत्र म्हणले आणि कीर्तन म्हणले की श्री स्वामी समर्थ. आणि बसले 3 देत आणि तेवढ्यात ती जाऊ ती सुनाली ती काय म्हणले का आहे आज तुमचा मोबाईल. म्हणले बाया फोन करायचा फोन लागायचा पण फोनच बंद सांगायचा. तर मी म्हणलं बघ ना माझ्या मोबाईलला काय झाले काय. ती म्हणली खाबा. तिने आला स्विच ऑफ काढला लगेच चालू झाला. अरे वा. तुम्ही अगोदर सेवा केली होती ना त्याच्यावरती. हो लगेच असं कितीतरी वेळा मला काही पण म्हणजे मी जर टेन्शन मध्ये असलं ना स्वामी मला त्याच्यावरती मार्ग दाखवतात. हो ना. हो. स्वामी हो ना. प्रत्येक वेळी स्वामी असं माझ्या पण बाबतीत एकदा ना खूप डोकं दुखत होतं. एवढं डोकं दुखत होतं ना काय करावं हे सुचत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी मोबाईलवर किती सर्च केलं डोकं दुखीवर उपाय आणि काहीच नाही. आणि नंतर ना मी म्हणजे मला काही सापडलंच नाही. नंतर मग म्हटलं चला आता जाऊ द्या. मी प्लस म्हणजे घरी कोणच नव्हतं ना. दवाखान्यात तरी कसं जायचं मग. आणि थोड्या वेळानं मी मोबाईल ओपन केला आणि डायरेक्टच डोकेदुखीवर उपाय म्हणून तिथं आलं लिहिलेलं. आणि खाली तर तिथं उपाय तर काय होता ताई थोडंसं कोमट पाणी करायचं होतं त्याच्यामध्ये मीठ टाकून प्यायचं होतं झालं. आणि अक्षरशः म्हणजे मी तेवढं थोडं किती 1 कपभर पाणी गरम केलं आणि पिल्याने डोकं पण दुखायचं राहिलं.
तसंच झालं माझ्या पोरीचं. 2 दिवस झालं पोटात दुखत होतं, तर मी म्हणलं नाही दवाखान्यात, तर ती जावं म्हणले नको मामी तरी घरीच व्हायचं नाही का डॉक्टर लोक, म्हणून ती महिन्यातच गेले ती. आणि मग मी म्हणलं आता माझं डोळ्यातून पाणी यायचं अहो ताई, नुसतं पोरीत दुखतंय म्हणलं मला लय वाईट वाटत. आणि आदल्या दिवशी प्रयत्न केला पण ती काय ती मी लोळायला लागले म्हणून मी परत मग ती केलं नाही ना ती तारक मंत्र. आणि परत तिसऱ्या दिवशी तिने मला व्हिडिओ कॉल केला ताई, आणि त्या व्हिडिओ कॉल मध्ये नुसतं तिला अंगारा लावला मी इकडून, तिचं पोट राहिलं अहो. अरे वा. म्हणजे इतका स्वामींचा काय सांगू तुम्हाला. स्वामींचं करावं एवढं कौतुक कमीच आहे ताई. लईच कौतुक म्हणजे मला ना स्वामींचं कुणाला पण सांगताना रस्ते सुसाळलं होतं माझं का नसतं. आणि माझ्यातून घडतोच स्वामी बघतो देव. उलट छान आहे ना ताई. आणि प्रत्येकाकडून घडावा स्वामी सेवेकरी, कारण त्या पुढच्या व्यक्तीचं पण काय प्रारब्ध असेल चांगलं, त्याच्यामुळे तो स्वामी सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचतोय. अहो मी फक्त माझ्या भावाचं पण असं जमत नव्हतं. मी स्वामींना प्रयत्न करायचो, स्वामी माझ्या म्हणजे आई नाही वडील नाही आम्हाला, त्यामुळे तुम्हीच बघा किंवा तुम्हीच बघा की असं म्हणायचे. तर त्याला होऊन 12वीची पोरगी चालून बहिणी पाहुणे होऊन आली, पण ती पोरगच नको म्हणलं भाऊ म्हणणार माझा. किती का चांगलं मेडिकल झालेली तरी नको म्हणला. म्हणजे दिलं देवानी पण ह्यानी नाही घेतलं, मग त्याला काय आपण करणार. हो ना हो ना, उलट चालून आलं होतं ना. आणि फक्त थोडी जाड होती म्हणून नको म्हणला होता तो. आणि मी म्हणलं जे आपण प्रार्थना करतो स्वामीला कधीच व्हायला जात नाही. हो हो बरोबर आहे. फक्त ना वेळ येण्याची देर असते ताई. काहीतरी अडचणी असतात कधी कधी. आपण खूप प्रार्थना करतो, एखादी इच्छा जर पूर्ण होत नसेल ना, तर तिथं काहीतरी वेळ लागणार असतो. बाबा स्वामींचं मत असतं आता नको, थोड्या ही वेळ आलेली नाही, असं पण असतं ना. ताई एक दिवस मी काय म्हणलं का स्वामींना, म्हणलं मला फुल दे की अहो स्वामी. आणि पण मी आज फुल दिलं, तुळशीलाच पाणी नाही घालणार, तर राहू द्या म्हणलं. तर काय टाकून फुल खाली पडलं. अरे वा. तेव्हा म्हणजे ऐकत ती. किती छान आहेत बघा. म्हणजे एक निरागस बाळ कसं आपल्या आईला कोणत्याही मनाची शंका न आणता काही मागत असतं ना, तसं तुमचं काम आहे ताई. आम्ही म्हणलं स्वामी आज मला फुल दिलं नाही ना ताई, असे फुल असं फुल मला माहिती होतं ती फुल पाडणार नाही, अशक्यच आहे म्हणलं पडाय आज, पण मला फुल पाहिजेच. आणि हे मी तुळशीला पाणीच घालणार नाही. आणि मी म्हणलं अहो लहान लेकरांनीच म्हणलं, खरंच म्हणलं. तर फुल पडलं अहो, ती मला इतकं रडायला आलं ना. म्हणजे आपण मागितल्याच्या नंतर स्वामींनी आपल्याला काही पण दिलं रडायलाच येतं, मला तर येतं बाई. हो ना हो. किती सांगावं त्या स्वामींचा अनुभव. तेवढे ताई आम्हाला इतकं स्वामींनी माणसात बसवलंय ना. आज माहिती का माझं जावई पोलीस झाला ना, आम्ही अहो इज्जतीवर काम करायचो ताई. मला खरंच इतकं माणसात बसवलंय ना. तुम्ही सांगितलं होतं मागच्या वेळेसच की तुम्ही वीटभट्टीवर काम करता म्हणून. लाज वाटायची अहो सासू, म्हणजे आता पोरगी पण सांगायला लागायची. पण खरंच खरंच स्वामीने आम्हाला माणसात बसवलं. आज सरपंच आमच्या गावातले माझ्या जावयाचं स्वागत करायला आले म्हणलं, हे मोठेपणा किती मनाला भारी वाटतो. हो ना हो ना, ही स्वामींचीच कृपा ना होत आहे. सगळी स्वामींची लीला आहे सगळी. मी तर फक्त सगळ्यांना म्हणते, कोणी म्हणलं ना दीदीचं असं तसं, मी म्हणते ती स्वामींची कृपा. हो ना, आणि ती हाय स्वामींची कृपा. स्वामींची कृपा. आम्ही त्या माझी मुलगी उपास धरती, जावई नाही बरं का धरत, पण माझं मालक धरते. आम्ही त्या पुरीसाठी लय हे करतो स्वामींना. तेवढं आमचं स्वामी ऐकते तिथं. अरे वा, छान आहे ना ताई. उलट छान आहे. आता करीन मोठा अनुभव शेअर तेवढा मला स्वामींनी एक दिला ना, मी एकदम भारी त्यांचा. अहो ताई, तुम्हाला स्वामींनी कधी ही केलंय सांगा बरं? प्रत्येक वेळी तुम्हाला अनुभव स्वामी देतच असतात. देतात अहो, काही दासन दम पण नक्कीच देतात जर का. ती त्यांच्याकडून कधीच मला असं नाहीच, कधीच माझं नाही काम झालं नाहीच. आणि तुमची जी इच्छा आहे ना, ती पण स्वामी लवकर पूर्ण करणार ताई. एवढीच आहे माझी इच्छा, काहीच नाही. स्वामींना आपल्याला काय बंगलं गाड्या तसलं काही मागायचं नाही. पक्षी आपलं सुख महत्वाचं आहे. ताई मी आज 7 महिने झालं माहितीये का तारक मंत्राचं पाणी प्यायल्यापासून. एक गोळी खाल्लेली नाही, एक गोळी. एकच दिवस तारक मंत्राचं पाणी प्यायल्यापासून मला ते माझं म्हणजे नाही का दम छाटायचा, मला अटॅकचं लक्षण सांगितलेलं ना.
तर मी तारक मंत्रात एक दिवस मला लय रडायला आलं. मी पाहणी केलं. 7 ते 8 महिने झालं. हा. मी अजून 1 रुपयाची गोळी खाल्ली नाही. 1 रुपयाची. अरे वा. आणि काय द्यायचं हो स्वामींनी? लोकांना इकडे सहज गेलं तरी किती, आणि मी सहज 2-4 बारे गेलं तर 10-15 हजार गेलं माझं. बापरे. बघा दवाखान्यात म्हटल्यानंतर नाही काय आपल्या ते मागेल मग तेवढे द्यावेच लागतात. त्यापेक्षा स्वामीची सेवा केलेली वाया जाती का? नाहीच. नाही जात वाया. आपल्याला सुख महत्वाचं आहे. सुख असल्यावर कुठं कमीच आहे माणूस, माहिती हो का? हो हो हो. आणि जी पैसे ते देतात आपल्याला स्वामी, आणि काय मागायची गाडी आणि बंगला, काय कोण हो नको समजा. काहीच नको, कारण गाडी बंगला काही दिलं तरी सुख महत्वाचं आहे ना. नाहीतर खूप मोठा बंगला दिलाय आणि झोप लागत नाही, काय त्याचा उपयोग आहे सांगा बरं. दुःख आलं की सगळं जातंय ना त्यात निघून. हो ना हो ना. त्यापेक्षा जसं आहे तसं पण सुखी असावं. हा, सुखी आम्ही खरंच आहो. चटणी भाकरी खातो, पण खरंच स्वामींनी आम्हाला इतकं सुखी ठेवलंय ना. आम्हाला आहे ना एक स्वामीच आहेत आमच्या घरात, मोठा माणूस असले, आणि मला ना प्रत्येक गोष्ट नडली आडली तरी पण ती मला स्वामी कुणाच्या तरी मार्फत, कुणाच्या तरी डोक्याने देतेच माझ्या पोटी येतीच ती. हा हा. अरे वा. छान आहे ताई. खूप सुंदर अनुभव आहे ताई. मी शेअर करते हा. हा हा. काळजी मग. बाळ ही बरे आहेत ना सगळे? हो हो. बाळ छान आहे. बाळ पाळतो. बघितलं होतं आम्ही. मी सारखी बघते अहो. मी शेअर नाही करत, पण तुम्हाला रोज एक लाईफ असते पाहिजे ते हे माझं चालूच असते बघायचं. हा हा हा. आणि रानात आम्ही खुरपा आलं ना, बायांना बी सगळे ऐकवायचं. सगळ्या बाया येड्या होत्यात, म्हणजे करतात ज्याला सेवा करायची हा हा. त्या मनाने केली त्या सेवा. हा हा. अरे वा. तुम्ही त्या अनुभवात बघितलं ना, बघा ना, म्हणजे माझी इच्छा होती की स्वामींनी मी नेलंय ना ते खावं. म्हणजे माझी प्रत्येक कोणत्याही मंदिरात काय नेलं ना की असते की मी हा हा नैवेद्य ठेवला की स्वामींनी लगेच म्हणजे त्या देवाने मुंग्याच्या रूपात का होईना पण घ्यावा, म्हणजे तिथं येऊन खावा अशी इच्छा असते. आणि त्यावेळेस मी त्या बाबांशी बोलताना अचानकच ते 2-3 वेळा बघा त्याने अशी खुर्ची अधून-मधून वाजलेली होती ना, तर त्याच्यामध्ये तो आलेला होता आत. पण हे हा. तिथं बसलेले होते ना, त्याच्यामुळे तो काही पुढे आला नाही. त्याने ती आपल्याला ओळख येत नाही, पण ती स्वामीच असते तर आपल्याला ना. कळत नाही. ती वेळ निघून गेल्यावर कळतं ही माणूस कोण. आणि बघा ना, मी फक्त भजी हातात घेतला आणि हे घे म्हटलं की लगेचच आलं ते आणि पटकन हातातून घेऊन गेला आणि पुढं पण मी दुसरा पण घेऊन गेले होते, पण त्याने ते नाही घेतला, एकच घेतला. नाही नाही, ते खरं असतं. मी आता मठात गेलते ना त्या दिवशी. हां. आता हो का, मला तर माहिती नव्हतं महाराष्ट्र बंद होता गुरुवारी म्हणून, बरं का. हां. आणि मी दर बारकीला मठात गेले ना, 1-1.5 डझन केळी घेऊन जायचे बरं का. मी हां. कधीच मोकळी जात नाही. हां. आणि मला पाकायने त्या दिवशी एक जोडीदारी माझ्याबरोबर आली, आणि मला असं का वाटलं काय ना, हां. आम्हाला तर माहिती नव्हतं आज महाराष्ट्र बंद आहे म्हणून. हां. मी घेतले कुटुंबमधून पेढे घेतले अहो. हां. मी नेहमी तिकडे गेल्यावर, म्हणजे आमच्या इथं राशीन म्हणून तिथे गेल्यावर घेत असते. हां. पण माझ्या मनाला वाटलं मी बरोबर पेढे घेऊन गेले, नाही आम्ही हार, मी 200-250 हार असते तरी पण घेऊन जाते स्वामींना. माझ्याकडे पैसे असल्यावर जाते, म्हणजे जाते. हां. पेढे आणि तुम्हाला सांगते फुलं, हे असं म्हणजे आमच्याकडून नेहमी मी जायचं म्हणलं की जसं आपल्याला. आणि असं माहेराला गेल्यावर वाटतं अहो का कुणाच ठाऊक न्यावंच वाटतं ती. हां, हां. अरे वाह! म्हणजे ते एक ओढच आहे ना हो ताई. माहिती आता मी गुरुपौर्णिमा आहे, स्वामींना रोज म्हणते स्वामी आता मी तुम्हाला पोळ्या करून घेऊन येईन मठात. पोळ्या हां, करून हां. घेऊन येईन. मला अरे. लवकर उठवा त्या दिवशी आणि मला मठात बोलवा. मला एक गुरु भेटू द्या. हां, हां, असं मला हां. वाटते. अरे वाह! ते काय करतील ना माहिती. स्वामी, इच्छा पूर्ण करतील ताई तुम्ही. अहो ते म्हणतात आता मी कुणाला अंगारा दिला ना ताई, तर हां. खरंच फरक पडतोय अहो, म्हणजे ती विभूती दिल्यावर. तर हां, हां. म्हणतात गुरु असला ना आपल्याला, मग ती हां. आज्ञा असते आपल्याला द्यायची, नाही का. हां, हां. मग त्यामुळे मग गुरु करायला इथं मग आमच्या इथं पण म्हणतात. पण हां. म्हणलं मग काय गुरु एखादा आपण. हां, हां, हां. म्हणजे तुम्ही नाही का. कोणत्या एखाद्या मठातल्या काकांशी बोललाय का, की गुरु वगैरे करावा लागतो का काय? मग एक आमच्या इथं मठ आहे, त्या माणसाला विचारलं ते, मग त्यांनी बी स्वामींचं सगळं स्थापना ही लय मोठी केलेली मठ आहे हां. आता. हां, हां. ते गेल्या वर्षी मला म्हणले ते गुरुपौर्णिमाला या, मी तुम्हाला गुरुमंत्र कसले असतात काय माहिती देतो असतो, म्हणजे. असतो गुरुमंत्र असतो. हां. हा मग तेच हां. ते मला गुरुपौर्णिमाला बोलावलं होतं. मी म्हणलं आता गुरुपौर्णिमा झालती, हां. तर मी म्हणलं गुरुपौर्णिमेला. आपण स्वामी चरित्र सारामृत मध्ये आहे ना हो ताई, त्यांना गुरुमंत्र दिलेला होता. हा, गुरु असल्याशिवाय आपल्याला मुभा नसते असं कुणाला काही देणं, म्हणजे अंगारा द्यायची पण असे वाटतं नाही.
नाही नाही तसं काय आपल्याला माहित नाही मला पण नाही तसं काय. त्यामुळे मी म्हणते आपल्या सेवेने जर एखाद्याला फरक पडत असला ताई आता तुम्ही आता ते जाऊ आपण द्या ताई, तुम्ही ते जाऊ द्या. आता तुम्ही बघा, तुम्ही इतक्या जणांना सेवा दिली, फरक पडला, अंगारा दिला, काय काय केलं असेलच की नाही काय काय. सेवा तर दिलीच की बाबा, स्वामींची सेवा करा असं तुम्ही म्हटलाच ना किती जणांना. मग आता बिना गुरुची पण पडलीच की फरक त्यांना. बघा बरं, आपले स्वामीच सर्वच आहे. आता मी तर ना, आता तुम्ही तसं बोलताय तर माझ्याकडे मी तर काय गुरु, मी माझ्या स्वामींना सर्वस्व मानलेलं आहे. आई वडील गुरु सर्व काही स्वामीच आहे. मला त्या दिवशी मठात सांगितलंय म्हणजे गुरुपद ज्याला घ्यायचंय ना हा त्यांनी काय करायचं, एक नारळ, खडीसाखर, हा 2 पानं, हा नागरिणीचे पानं 2 सुपाऱ्या आणि काही दक्षिणा हा मठात घेऊन ज्याला गुरुपद घ्यायचंय त्यांनी या असं म्हणत होते त्या दिवशी मठात नाही का. हा हा मग जाऊन बघा. आता आहे की उद्या परवा, उद्याच आहे की गुरुपौर्णिमा. अहो, गुरु केल्यावर काय आणि का आपल्याला मंत्र दिले आपलं काय वाटतं पाळणं झालं पाहिजे सगळं नाही का जिथली तिथं. हा 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 कसं पण आहे, निदान आरोग्य चांगलं झाले ना हो ताई. हा आहे मी खूप छान आहे ना. मग पाळणूक तुम्ही आता म्हणताय पाळणूक झाली पाहिजे, मग असं पण छान चाललंय ना. काय मग पाळणूक होत असेल तर केलं पाहिजे, नसेल तर राहिलं ना. अहो आता खाणाऱ्याला करून द्यावं लागतं आपल्या घरात एखाद्या दिवशी म्हणजे नाही का. मग बरोबर आहे ना. मग कशाला पाहिजे सांगा बरं. त्यांनी हा, तर मग सांगितलं की ते म्हणले असं गुरुपद घ्यायचं असलं तर घ्या कुणाला घ्यायचंय तर मग मग त्या म्हणजे जायचं आपलं. आणि नाही तसं मी सांगितलं ना ती लोकांनी केलं पडतोय ना त्यांना फरक. हा मग जे आणि मी आहे. तुम्ही काय होत ताई फक्त ते अनुभव आलेला तर अनुभव ऐकून सांगितलं त्यांना फरक पडतोय. हा मग तेच ना ताई. मग माझं तर मत कसं आहे की काही तुम्हाला म्हणजे जर तुमच्या मनात शंका येत असेल तर नाही घेतलं तरी हरकत नाही. आणि जर तुमची इच्छा असेल तर घ्या. आणि असं पण स्वामी तुमच्याकडून कार्य करून घेता येतच ना ताई. अहो स्वामी साक्षाला आहे तर खरंच आहे माझ्याकडून 40 स्वामी सेवेकरी झाले असतील. हा मी मग खरंच खोटं सांगत नाही. स्वामींचं करते ना मी सहज बसले तरी 2 स्वामी सेवेकरी माझ्याकडून होतेच. हा आणि मग आता त्याला आता तुम्ही तर आता गुरु पण नाही कोणाला केलं, मग तरी पण होते ना सेवा. मग कशाला असं म्हणजे. हा बरोबर आहे आणि तुमचं. शेवटी कसं आहे, स्वामींची इच्छा आहे. माझी पण काही इच्छा नाही गुरु करायची. हा. पण ती लोक म्हणतात ना हो, गुरु केल्यावर आज्ञा नसतील मग गुरु केल्याशिवाय सांगायचं नसतं असं म्हणजे म्हणतात म्हणून मी म्हणलं होतं. आणि आत्ताचं युग कसं आहे, कलियुग आहे. याच्यामध्ये आता गुरु भेटणं पण म्हणजे चांगला इमानदार गुरु भेटणं पण तेवढं महत्वाचं आहे ना. मग त्यापेक्षा आपले स्वामी सर्वस्व आहेत ना. हा स्वामीच गुरु आहे तर मला माहिती आहे की ती सगळं मी ऐकते यावं. मी शिकलेली नाही ताई पण मी एक ग्रंथ ऐकते आणि मला ती ग्रंथ ऐकताना सुद्धा आहे ना अक्षरशः ना मला असा तो ह्याचा वास येतो की स्वामींना तरी नाही का हिना तरी त्याचा झेंडा. हा 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 अरे वा. म्हणजे पावर आहे ऐकण्यात पण बरं का. हा 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 नुसती वेळ अख्खे त्यांचे म्हणजे गुरुचरित्र पण अख्खं ऐकलंय. तुम्हाला सांगते मला जेव्हा दोन येईन तेव्हा मी 1:30 वाजेपर्यंत ऐकते त्यातलं ते सगळं. पक्षी एक मनात एवढं ध्यानात राहत नाही थोडं थोडं ध्यानात राहतं ना. हा हा भागायचा जो अध्याय नाही तो अध्याय पूर्ण ऐकायचा माझं त्यात सुद्धा स्वामी अनुभव देतात. मग अजून काय द्यायचं स्वामींनी आपल्याला बघा ना. हो ना बरोबर आहे. आणि ते म्हणतात ना आरती केल्यावर कालभैरव असतं तोच ऐकायचं. काही ते कधी कधी आरतीला फुल नाही ना पडलं माझं घरात. मी दर गुरुवारी आरती करते 2 टाइम. ते तोच लावलं ना कालभैरव लगेच फुल पडत आहो. अरे वा. हा ही खरंय. पण लय भावापासून करते बरं का ताई मी. आणि इतकी विश्वास गॅरंटी ही पक्षी माझ्या मनाला ती खरंच उतारते स्वामी. अरे वा छान आहे ना. मी आता कामाला येऊस 15 वेळेस तरी माझा तारक मंत्र होतो मनात हितपर्यंत येऊस रानात येऊस. काय नाही बाई ताई लय वेळ झाला हेड्या सुद्धा पण इतकं वेळ ऐकायचं. नाही ऐकणार की हो. ज्यांना आवड आहे आपल्या स्वामींची जी इच्छा आहे ना की यांनी हा अनुभव ऐकावा त्यांच्यापर्यंत अनुभव नक्कीच जाणार ताई. आणि तो अनुभव ते पूर्ण ऐकणारच. मग काय म्हणते लय मोठा आहे. मी ऐकते ना रोज तुमचे हेड्यावर रोज ऐकतो. कामाला आलो की चालूच असते. मी म्हणत असते शुभंगीताई पवार ह्यांचे अनुभव ऐका बरं का. आणि मग ते तो रानात खुरपाया बाया आल्या की मग त्यांना लावून द्यायचा. मग काही बाया सेवेकरी पण झालं का अनुभव ऐकून. बरं झालं ना ताई. आपल्यामुळे सेवेकरी काढतात हे आपलं भाग्य. हा एक बाई त्या दिवशी मला म्हणली बाया जया तुझ्या स्वामींना येते फुल लावून दे की अगं माझ्या पोराचं लग्न व्हायला. म्हणलं मावशी तुम्ही सेवा करा
तुम्हाला नक्कीच स्वामी अनुभव देतील. हो ना, हो. तुम्ही करा. आपण काही बघणारे महत्वाचं बिघणारे आहे. नाही त्याच्यातले. हां. बरोबर आहे ना. तुम्ही करा सेवा, तुम्ही सेवा करा आणि तुम्हीच फळ खा. अहो मी सांगते की एक बाई रडतच होती. मला एवढे स्वामींनी अनुभव दिला तिला मी सांगत होते. तिला हां. रडायलाच आलं आणि मला पण येतं रडायला तिच्या. हां, हां. स्वामी एखादी कशी असले मला कर ताई मी ना गावाला गेले ना तरी पण आपल्या घरी एक माणूस आहे म्हणून मी त्याला ना 10 वाजले ना तरी पण मी त्यांना खायला घेऊन येते. काही का होईना. हां, हां. मी अरे वाह! काही बी फळ काही बी आल्याच्या पुढं दिवा लावता. आम्ही दोघंच आहेत ना. हां, हां. मग दिवा न लावणं झाल्याच्या पुढं तिथून पुढं यायचं त्यांना ते दिवा लावायचा आणि त्यांना ती खायला काय आणलंय ते ठेवायचं म्हणजे ठेवायचं. अरे वाह! खरंच खूप छान भक्ती आहे ताई तुम्ही. तुमची खरंच छान भक्ती आहे. आता मी पण ना इथून पुढं कधी बाहेर गेली ना तर स्वामींसाठी खरंच खायला घेऊन येते. कारण लहान मुलं असतात ना घरी. परंतु असं काही लक्षात येत नाही लगेच. आणलं की मुलं रस्त्यात आहे तोपर्यंत लगेच घेतात आणि खायला बसतात ना त्याच्यामुळे आणि लगेच आमचं दोघांचं पण तसंच आहे. मग आमचं मालक पण आहे ना साधं 10 रुपयाचं भजे आणलं ना ताई तरी एक त्यातलं काढून ते स्वामींना ठेवणार म्हणजे ठेवणारच. हां, म्हणजे आम्हाला ती सवय लागली. एक लेकरू असली आणि आमच्या घरात स्वामी हां. आणि 3 माणसं आणि हां, हां. कुठे जाऊ मी पहिलं म्हणणार माझ्या स्वामींना खायला न्यायचंय मला. आणि ते काय खातेत का? खात पण असेल पण ते आपल्याला दिसत नाही. हां, हां. बरोबर आहे. पण नक्कीच त्यांना खायला घेऊन येते मी. हो ना, हो. काय नाही आता परत करीन मग शेअर. घ्या काळजी तुमचं बाळ ही बरे सगळे मग हो, म्हणायचंय ना. हो, हो. सर्वजण छान आहेत. आता त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल अवधूतला. हो हा बघितलंय ना छान आहे. हां. होय म्हणलं लय आमचे पण आशीर्वाद तुमच्या बाळाला तुम्हाला तुमच्या परिवाराला हो, हो. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला पण सर्वांना जेवढ्या ऐकताय तेवढ्या सर्व ताईंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अहो ते बघताना एक सण आल्यावरच वाटतोय तो. हो, हो. माहिती ना. हो, हो. काय नाही ठेवू का श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ. करा शेअर मग. हो, हो. नक्कीच.